नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. तुम्हाला जर मी म्हटलं की हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्राला गणितीय स्वरूप देणारा पहिलाच भारतीय पीएचडी धारक, पण अंगात साधा खादीचा कुर्ता, पायात हवाई चप्पल आणि खांद्यावर शबनम पिशवी अडकून ज्याने अख्खा पश्चिम घाट पायाने तुडवला आणि शेवटच्या श्वासापर्यंत निसर्गाच्या संवर्धनाचा लोकलढा दिला, ते म्हणजे प्रख्यात पर्यावरण तज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ. 7 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 82व्या वर्षी हा सह्याद्रीचा ऋषी निसर्गात विलीन झाला. डिसेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित केलं. पण आपल्या व्यवस्थेने त्यांच्या शब्दांना किती सन्मान दिला? आज जेव्हा वायनाड पासून अलिबाग पर्यंत दरडी कोसळतायत, तेव्हा गाडगीळ सरांच्या रिपोर्टची आपण दखल घेतोय. असं काय आहे त्या रिपोर्टमध्ये? आजच्या भागात सध्या भारतात सुरू असणारा पर्यावरण विरोधी विकासाच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर लोकचळवळ आणि गाडगिळांचे धोरण आणि त्यांची दूरदृष्टी जाणून घेऊयात. गाडगीळ सरांचा जन्म पुण्यातला. वडील धनंजयराव गाडगीळ हे मोठे अर्थतज्ञ, पण त्याहून मोठे निसर्गप्रेमी. तर छोट्या माधवला सोबत घेऊन ते सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरायचे. बाबा बोरकरांच्या कवितेप्रमाणे ते बिनभिंतींच्या निसर्गाच्या शाळेत शिकले. एकदा एका वीज प्रकल्पाच्या ठिकाणी होत असलेली अमानुष जंगलतोड पाहून धनंजयरावांनी माधव यांना विचारलं, विकासाची ही किंमत आपण मोजायची आहे का? आणि हाच प्रश्न माधवरावांच्या आयुष्याचं ध्येय बनलं. हार्वर्डमध्ये माशांच्या वर्तनावर प्रबंध सादर करून त्यांनी विज्ञानाची जागतिक शिखर सर केली. पण अमेरिकेला नोकऱ्या नाकारून ते मायदेशी परतले. महाराष्ट्रातील देवरायांच्या म्हणजे सॅक्रेड ग्रूव्ज या शास्त्रीय अभ्यासाची पायाभरणी करून निसर्ग आणि संस्कृतीचे नाते जगासमोर आणले. त्यांनी राधानगरी, चांदोली आणि पश्चिम घाटातील डोंगर रांगांमध्ये स्वतः पायपीट करून तेथील जैवविविधतेचे सखोल डॉक्युमेंटेशन केले. गडचिरोलीतील आदिवासींचे हक्क असोत किंवा कोकणातील खाणकामाचा धोका, त्यांनी नेहमीच पर्यावरण विरोधी विकासावरती विज्ञानाच्या आधारे आवाज उठवला. गाडगीळ सरांचं कार्य केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर 1980च्या दशकात त्यांनी सलीम अलींच्या सोबतीने केरळच्या सायलेंट व्हॅली येथल्या जलविद्युत प्रकल्पाला विरोध केला आणि ते जंगल वाचवलं. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये पाईन वृक्षांची लागवड करून नैसर्गिक संतुलन बिघडवण्याचा घाट घातला होता. गाडगीळ सरांनी एक अहवाल सादर करून ही योजना रद्द करायला लावली आणि बस्तरचे रक्षण केले. एवढंच काय, तर भारताचं पहिलं संरक्षित जैव क्षेत्र म्हणजे बायोस्फिअर रिझर्व निलगिरी टेकड्यांसाठी त्यांनीच साकारलं. अंदमान निकोबारच्या नाजूक पर्यावरणासाठी त्यांनी आयुष्यभर आवाज उठवला. त्यांचं आपल्या कोल्हापूरशी नातं खूप जिव्हाळ्याचं होतं. 4 दशकाहून अधिक काळ ते इथल्या डोंगर दऱ्यांशी जोडलेले होते. राधानगरी असो किंवा आजरा, इथल्या अनेक धनगर बांधवांना ते नावानिशी ओळखायचे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत पूर्वी कोणते मासे होते आणि प्रदूषणाने आज काय उरलंय याचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला होता. 2011 मध्ये त्यांनी पश्चिम घाट वाचवण्यासाठीचा ऐतिहासिक गाडगीळ अहवाल दिला. 65% भाग संवेदनशील घोषित करा आणि निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभेला द्या, ही त्यांची मागणी कंत्राटदार शाहीच्या खिशात असलेल्या व्यवस्थेला रुचली नाही आणि म्हणूनच आज पश्चिम घाटाचा चुराडा होतोय. आज भारतात काय चित्र आहे? लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली जनचळवळ उभी राहिली, कारण हिमालयाचा लिलाव सुरू आहे. आणि आज त्या लढ्याचं काय झालंय आपल्याला माहितीच आहे. छत्तीसगडच्या हसदेव अरण्यात खाणींसाठी आदिवासींची जंगलं कापली जातात. निकोबार येथे द ग्रेट निकोबार प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली बेफाम जंगलतोड आणि तिथल्या आदिवासींचे हक्क डावलले जात आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रात नाशिकचं तपोवन येथे 2026च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभा करायचा आहे, पण त्यासाठी 1700हून अधिक दशकानुदशके जुनी झाडं तोडण्याचा निर्णय नाशिकच्या महानगरपालिकेने घेतलेला. लोकांनी आंदोलनं केली आणि तेव्हा कुठे जाऊन हरित लवादाने या वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती दिली आहे. विकासाच्या नावाखाली कंत्राटदारशाही फोफावतीये असं जनसामान्यांचं मत आहे. लोकभावना धुडकून हा अभ्यास कशासाठी? तर उद्योजकांच्या खिशात जाणारे क्रिटिकल मिनरल्स, कोळसा आणि ऊर्जेचा रतीब हटायला नको म्हणूनच ना.
ही विकासाची नाही तर विनाशाची कंत्राटदारशाही आहे, ज्याची भीती गाडगीळ सरांनी 15 वर्षापूर्वीच घेतली होती. कारण प्रश्न हिमालयाचा असो की तपोवनचा, हे भारताचे प्रश्न आहेत. आपण सर्वजण एकाच अर्थ आणि क्लायमेट साखळीने बांधले गेलो आहोत. एका ठिकाणचं नुकसान म्हणजे सर्वांचा तोटा. एवढं सगळं असताना गाडगीळ सरांचा विज्ञान आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेवरती प्रचंड विश्वास होता. विज्ञानाचं लोकशाहीकरण करण्यासाठी त्यांनी अवघड संकल्पना आपल्या मराठी भाषेतून मांडल्या. दर्जेदार आणि तितक्याच सोप्या साहित्यातून त्यांनी महाराष्ट्रात एक नवी पर्यावरणवादी पिढी घडवली. निसर्ग आणि मराठी भाषेशी त्यांची असणारी आस्था सांगताना त्यांच्या कन्या गौरीशा गाडगीळ म्हणतात, बाबांना प्रयोग करायला आणि लोकांशी संवाद साधायला खूप आवडायचे. सध्याच्या मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकात संस्कृत भाषेचा प्रभाव अधिक झाला आहे. त्यामुळे सर्व मराठी पाठ्यपुस्तके मला सोप्या मराठी भाषेत पुन्हा लिहायचे आहेत, असा त्यांचा प्रकल्प होता. परंतु तब्येत ठीक नसल्याने तो ते पूर्ण करू शकले नाही. आणि यावरूनच त्यांची माय मराठीशी असलेले बंध कळून येतात. गाडगीळ सर आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं काम आपल्याला एकच गोष्ट सांगतंय, निसर्गाची मोडतोड म्हणजे स्वतःच्या मृत्यूशी करा. तपोवन असो, लडाख असो किंवा आपला सह्याद्री, इथला निसर्ग वाचवायचा असेल तर तो लोकसहभागातूनच वाचवू शकतो. कामाचा कंटाळा आलाय, मस्त विकेंडला सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात जाऊया. तिकडे गेले की कामाचा सगळा शीण निघून जातो, हो ना? पुन्हा कधी तिकडे जाल तर नक्की आठवा गाडगीळ सरांचा अहवाल, आपलं आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य. सह्याद्रीचा कणखरपणा लाभलेल्या महाराष्ट्राचा वारसा आपल्या हातून निसटून जाऊ देऊ नका. तुम्हाला काय वाटतं, पर्यावरणाचा हा राज आपण रोखू शकू का, की कंत्राटदारशाही आपल्याला गिळून टाकेल? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.